गुढीपाड्यानिमित्त सर्वांसाठी आनंदाची बातमी. तर आता 30 वस्तू तुम्हाला गुढीपाड्यानिमित्त अगदी मोफत इथं मिळणार आहेत. ज्यांना कोणाला पाहिजे असेल तर त्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. गुढीपाड्यानिमित्त सरकारकडून जे काही नवीन योजना इथं सुरू करण्यात आलेली आहे, तर आता घरगुती शेतीविषयी तर एकूण तुम्हाला तब्बल 30 वस्तू मिळणार आहे. त्याचप्रमाणे बांधकाम कामगार योजनेच्या अंतर्गत सुद्धा जे काही गरीब कुटुंबातील बेरोजगार त्याचप्रमाणे गरीब गरजूंना मोफत 30 वस्तू इथे दिल्या जाणार आहे. यामध्ये महिलांसाठी, शेतकऱ्यांसाठी, लहान व्यवसाय सुरू करणाऱ्यांसाठी हे जे वस्तू आहे ते वाटप सुरू. तर यामध्ये तुम्हाला मिळणार एकूण आहे 30 वस्तू. किती मिळणार आहे? 30. यामध्ये स्कूटर असेल, सायकल, शिलाई मशीन, मिक्सर ग्राइंडर, पीठ गिरणी मशीन, पाणी फिल्टर, फ्रीज, प्रिंटर, ब्लँकेट चादर, स्टील भांडी सेट. तर आता भरपूर योजना जे की आहे बांधकाम कामगार योजनेच्या अंतर्गत सुद्धा इथं राबवल्या जाते. तर एकूण 30 भांडी मिळाल्या जाते. त्याचप्रमाणे मुलाच्या शिक्षणासाठी, त्याचप्रमाणे बांधकाम कामगारांसाठी सायकल असेल, भांडी वाटप असेल, अत्यावश्यक वस्तू असेल, अशा वस्तू त्यांना इथं दिल्या जाते. याचप्रमाणे आपण स्कूटर, सायकल, शिलाई मशीन, मिक्सर ग्राइंडर, पिठाची गिरणी, वॉटर फिल्टर, त्याचप्रमाणे फ्रीज, प्रिंटर, ब्लँकेट चादर आणि स्टीलची भांडी ही आपण इथं बघितलेली आहे. यानंतर इथे आपलं किती ते 30 वस्तू मिळणार आहे. यामध्ये गॅस स्टोव, प्रेशर कुकर, पंखा, मोबाईल फोन, टेबल, खुर्ची, स्कूल बॅग, सोलर लॅम्प, टॉर्च, पाण्याची टाकी. तर हे देखील वस्तू. आता काही जे वस्तू आहे ते तुम्हाला पंचसमिती योजना असेल, तर आता विश्वकर्मा योजना असेल, तर अशा बांधकाम कामगार योजना असेल, तर अशाच्या माध्यमातून वस्तू तुम्हाला दिल्या जाते. तर गुढीपाड्यानिमित्त तुम्ही अर्ज सादर करू शकता आणि या योजनेचा लाभ घेऊ शकता. अर्ज इथं सुरू झालेल्या गुढीपाड्यानिमित्त सर्वांसाठी आनंदाची बातमी आहे. तर आता तब्बल 30 वस्तू मिळत आहे. त्यानंतर इथे टूल किट, बी बियाणे किट, खत, स्प्रे पंप, बूट, कपडे, किचन किट, झाडू सेट, बादली, डब्बा सेट. तर अशा प्रकारे तुम्हाला एकूण 30 वस्तू दिल्या जातात. तर तुम्ही याची यादी चेक करून घ्या. तर हे संपूर्ण वस्तू तुम्हाला इथं जे काही गुढीपाड्यानिमित्त सर्वांना गिफ्ट म्हणून इथं देण्यात येत आहे. तर आता याचप्रमाणे बांधकाम कामगार योजनेच्या अंतर्गत अत्यावश्यक वस्तू जे की तुम्हाला मिळणार आहे, जे की घरगुती वस्तू एकूण 30 भांडी. यामध्ये तुम्ही कॅल्क्युलेशन करा टोटल किती होते. तर टोटल तुम्ही इथं क्लिक करा. तर यामध्ये 4 ताटं तुम्हाला मिळणार आहे. काय मिळणार आहे? यामध्ये तुम्हाला 4 ताटं मिळणार आहे. त्यानंतर वाट्या तुम्हाला 8 मिळणार आहे. पाण्याचे ग्लास 4 मिळणार आहे. पतले झाकणासह एक डबा तुम्हाला मिळणार आहे. डब्यासारखंच राहते ते. पुन्हा पतले झाकणासह आणि पुन्हा पतले झाकणासह. तर हे तुम्हाला 3 मिळणार आहे. आणि हे ग्लास तुम्हाला 4, वाट्या 8 आणि ताटं 4 मिळणार आहे. त्यानंतर यामध्ये तुम्हाला दाखवल्याप्रमाणे मोठा चमचा भात वाटपाकरिता आणि एक मोठा चमचा वरण वाटपाकरिता असे 2 चम्मच तुम्हाला इथं दिला जाणार आहे. तर याचं तुम्ही कॅल्क्युलेशन करा किती संख्या होते ते. यानंतर पाण्याचा जग तुम्हाला दिला जातो वगराडसह, जे की तुम्हाला धरण्यासाठी. त्यानंतर इथं मसाला डबा 7 भागावाला किती 1 दिला जातो. यानंतर इथे 14 इंची, 16 इंची आणि 18 इंची डब्बा झाकण्यासह 3 डबे दिले जाते. त्यासोबत तुम्हाला झाकणसुद्धा येते. 14 इंची, 16 इंची आणि 18 इंची असे एकूण तुम्हाला 3 काय आहे यामध्ये 3 भांड्याचा सेट तुम्हाला दिला जातो. 16, 14, 16 आणि 18. एक परात दिली जाते. यानंतर एक प्रेशर कुकर दिला जातो 5 लिटरवाला. त्यानंतर इथं स्टीलची कढई आणि स्टीलची टाकी झाकणासह, त्याचप्रमाणे त्याच्यातून पाणी काढण्यासाठी एक मोठं वगराडसह तुम्हाला दिले जाते. तर टोटल वस्तू किती होत आहे? 30 वस्तू. तर आता या जिल्ह्यांमध्ये वाटप देखील सुरुवात झालेली आहे. तर यामध्ये अमरावती, अकोला, वाशिम, बुलढाणा, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर. तर या जिल्ह्यांचा मध्ये समावेश आहे. अमरावती, अकोला, वाशिम, बुलढाणा, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर. चंद्रपूर झाल्याच्या नंतर इथे आपलं गडचिरोली, जालना, बीड, परभणी, लातूर, हिंगोली, नांदेड, नाशिक, अहमदनगर, धुळे, जळगाव, नंदुरबार, पुणे. तर अशा जे काही जिल्ह्यांचा मध्ये समावेश आहे. पुणे झाल्यानंतर इथे आपलं सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर. तर अशा जिल्ह्यांचा मध्ये समावेश आहे. यानंतर इथे आपलं रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे आणि पालघर.
तर आता यामध्ये कोणाला लाभ मिळणार आहे, जे काही नोंदणीकृत बांधकाम कामगार आहेत, ज्यांचं वय 18 ते 60च्या दरम्यान असणे आवश्यक आहे, किमान 90 दिवस काम केलेल्याचे प्रमाणपत्र त्यांच्याकडे असणे आवश्यक आहे, बांधकाम कामगार कार्ड, त्याचप्रमाणे आधार लिंक जोडलेलं असणे आवश्यक आहे. तर अशा लाभार्थ्यांना इथं मिळणार आहे. तर आता यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्र यामध्ये आधार कार्ड, बांधकाम कामगार नोंदणी कार्ड, बँकेचं पासबुक, फोटो, मोबाईल नंबर. काय काय मिळते तर एकूण 30 भांडी जी काही वस्तू तुम्हाला इथे दिली जाते, जी की आपण स्क्रीनवरती वरी दाखवलेली आहे, ते ज्याची यादी लगेच तुम्ही यादी पहा. तर आता यामध्ये अर्ज कसा करायचा आहे, तर आता बांधकाम कामगार योजनेसाठी तुम्हाला जर अर्ज करायचा असेल तर यासाठी तुम्ही लेखी अर्जसुद्धा इथं देऊ शकता. तर लेखी अर्ज बांधकाम कामगार कल्याण मंडळ, तर इथं तुम्हाला मी बांधकाम कामगार असून मंडळात नोंदणी आहे, गृहोपयोगी भांडी संच योजनेसाठी अर्ज केला आहे, परंतु अद्यापही मला लाभ मिळालेला नाही. तर माझा अर्ज तपासून मला लवकरात लवकर लाभ देण्यात यावा ही विनंती, अशा प्रकारचं तुम्हाला लिहायचं आहे. यानंतर तुम्हाला ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी तुम्हाला बांधकाम कामगाराच्या ऑफिशियल पेजवरती यायचं आहे. यामध्ये वर्कर लॉग इनवरती क्लिक करा. ज्यांचं कोणाचं नवीन रजिस्ट्रेशन असेल तर नवीन रजिस्ट्रेशनवरती क्लिक करून तुम्ही जी काही माहिती भरायची आहे. त्यानंतर योजना सिलेक्ट करा, गृहोपयोगी संच योजना निवडा. अर्जामध्ये फॉर्ममध्ये तुम्हाला माहिती भरायची आहे. यामध्ये तुमचं नाव, पत्ता, तुमचा जिल्हा, नोंदणी क्रमांक, जे की मी पहिले सांगितलं होतं बांधकाम कामगाराचा नोंदणी क्रमांक, मोबाईल नंबर, बँकेचा तपशील तुम्हाला इथं भरायचे आहे. त्यासोबत तुम्हाला आधार कार्ड, बांधकाम कामगारांचं कार्ड, बँक पासबुकची झेरॉक्स, फोटो इत्यादी डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आणि अर्ज तुम्हाला सबमिट करायचा आहे. त्या अर्जाची स्थितीसुद्धा तुम्हाला इथं पाहता येणार आहे. गुढीपाडव्यानिमित्त जे की तुम्हाला एकूण 30 वस्तू इथे दिल्या जाणार आहेत. तर बांधकाम कामगार योजनेसाठी आनंदाची बातमी आहे, तर लगेच तुम्ही वस्तूचा लाभ घ्या.